नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप एरंडे. आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. आणि विषय असा आहे मित्रांनो की बुवा शेतीला काहीतरी जोडधंदा असावा, आहे की नाही. मग आता शेतीला आपण कोणता जोडधंदा करणार, तर ते आपण थोडक्यात आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे मित्रांनो. कारण शेतीचं सध्या कसं झालं आहे की बुवा शेती आपल्याला परवडत नाही, आहे की नाही. शेती नाही परवडायची कारणं त्याच्या मागं भरपूर आहे. की पहिलं कारण हे की बुवा शेतीला लागणारा खर्च म्हणजे त्याच्यामध्ये भरमसाठ वाढ झाली आणि त्याच्यातून जे उत्पन्न निघतं आहे ते ज्यावेळेस मार्केटमध्ये जातं आहे तर त्याला मार्केटमध्ये त्याला योग्य भाव मिळत नाही. त्याच्यामुळं शेतकरीची जी आर्थिक परिस्थिती आहे मित्रांनो, ही काही सुधारायला तयार नाही. म्हणजे जेमतेम ते फक्त वर्षभर तेवढं पीक काढल्यानंतर खातंय पितंय, त्याचा दवाखाना ह्या त्या गोष्टी चालतात, त्याच्यावर त्याची काही प्रगती व्हायला तयार नाही. म्हणजे याच्यासाठी मित्रांनो की बुवा शेतीला एक जोडधंदा म्हणून की आपण काय करू शकतो, तर बरेचसे जोडधंदे आपल्यासमोर आहे मित्रांनो. आणि शेतीशी निगडीत, आहे का नाही. म्हणजे आपल्याला शेती पाहून तो धंदा करता येईल असे आपल्याला काही धंदे निवडता येतील आणि ते बी आपण शेतामध्ये पण करू शकतो. त्याच्यामुळं तिची अडचण नाही. आणि तशा धंद्याला का बुवा शहराच्या ठिकाणी त्याला काही गरज पडत नाही की बुवा शहरातच तो धंदा असावा, कारण तो शेतीशी निगडीत आहे आणि शेती करून आपल्याला तो धंदा करता येतो. अशी बरेचसे उदाहरणं आहे मित्रांनो. आणि ज्यांच्याकडं तुम्ही जर बघितलं आहे की ज्याच्याकडे शेती असून तो जरा दुसरा जोडधंदा करत असेल तर तो आपल्यापेक्षा प्रगती त्याची स्ट्रॉंग आहे की नाही. आर्थिक बाजू त्याची भक्कम आहे. पण ती कशामुळे आहे की ती शेतीवर नाही तर त्याच्या त्या धंद्यामुळे आहे. आता आपण जर विचार केला ना मित्रांनो का शेतीला जोडधंदा का लागतो, तर शेतीतून निघणारं जे उत्पन्न आहे आणि जोडधंद्यातून येणारं जे उत्पन्न आहे, आता कोणचा जर धंदा असला मित्रांनो तर त्याचा जो पैसा येणारा आपल्याला जो असतो तो महिन्याला म्हणा किंवा 15 दिवसाला म्हणा किंवा 8 दिवसाला म्हणा तो मिळतो. तसं शेतीचं कसं आहे मित्रांनो की आपण जर उत्पन्न घेतलं आहे, समजा 12 महिन्याचं उत्पन्न असतं, आपलं 6 महिन्याला उत्पन्न असतं आहे, 3 महिन्याला असतं आहे, तर हे असे जे उत्पन्न आहे किंवा आपण 1 महिन्याचं भाजीपाल्याचं पण घेऊ शकतो. पण मित्रांनो मग नेमकं आपण हे बी करू शकतो की बुवा महिन्याला भाजीपाल्याचं उत्पन्न आपल्याला मार्केटमध्ये गेल्यानंतर ते मिळतं आहे, पण मग ते शाश्वत नाही की बुवा याला काय भाव मिळणार. आपण जरा त्या गोष्टी केल्या, भाजीपाल्याकडे जरा वळलो, समजा महिन्याला आपल्याला ताथा पैसा या जाईन, हप्त्याला या जाईन, बाजारामध्ये नेले 8 दिवसाला बाजार असतात, असं वाटणं आपल्याला का आपण तिकडे जरा नेलं आहे, हे जरा केलं आहे तरी बी त्याच्यात बी परवडतं आहे. पण वास्तविक पाहता मित्रांनो मग काय होतं की बुवा त्याला योग्य भाव मिळतो नाही मिळतो हे काही सांगता येत नाही. मग तसं की बुवा शेती जी आहे की शेती असून जोडधंदा असणं हे गरजेचं आहे की शेतीतलं जे उत्पन्न आहे हे तशीतलं तसं राहतं आणि जो काही जोडधंद्यातून येणारा जो पैसा राहतो तो आपल्याला शेतीवर खर्च करता येतो. म्हणजे जसं खताला पैसे लागतात, तुमचं मेहनतीला पैसे लागतात, बियाणं भरायला पैसे लागतात, फवारणीला पैसे लागतात, तर मग हा पैसा कसा आहे की बुवा आपल्याला जोडधंद्यातून ते उभा करता येतो आणि तो शेतीवर खर्च करता येतो. मग शेतीतला जे उत्पन्न आपलं निघतं आहे तर ते उत्पन्न आपल्यापाशी शेप राहतं, आहे का नाही. म्हणजे त्या पैशातून आपण काहीतरी करू शकतो, घर बांधणं म्हणा, गाडी घेणं म्हणा किंवा एखादा अर्धा एकर आपण घेऊ पण शकतो. पण मग असे जे जोडधंदे मित्रांनो तर आपण कोणते जोडधंदे निवडू शकतो, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला जे सांगणार आहे मित्रांनो की त्याच्यातले जे जोडधंदे आहे की जसं कुक्कुटपालन आहे की नाही. आता हे कुक्कुटपालन कसं आहे मित्रांनो की त्याला कंपनी पूर्ण खर्च देते, खाद्य कंपनी देते, पिल्लं कंपनी देते. फक्त तुमच्याकडे काय पाहिजे की तुमची जागा आणि पाणी. म्हणजे त्यांना जेवढे तुम्ही करता 5,000 पक्षीचं पासून जर सुरुवात केली तर 5,000 पक्षी ठेवण्यासाठी त्याला शेड बनावं लागतं आणि त्याला पाण्याची सोय आणि जागेची सोय आणि शेड बनवायचं हा खर्च आपला आहे. मग कंपनी तुम्हाला पिल्लं देते, खाद्य देते, त्याचे काय औषधं असतात ते पण देते आणि तीच कंपनी तोच माल आपल्याकडून परत घेऊन जाते. 45 दिवसात तुम्हाला 5,000 पक्ष्यामागं 70 ते 80 हजार रुपये नफा मिळतो. 70 ते 80 हजार रुपये तुम्हाला हा नफा मिळतो. मग तुम्हाला करायचं काय, फक्त ते पिल्लं जतन करायचे आणि ते कंपनी आपल्याला किलोवर देते की ज्यावेळेस आपल्याकडून ती किलोवर घेते तर ते त्याचा आता रेट जादा असेल त्यावेळेस तो कमी होता, आता जवळजवळ 10-15 रुपये किलो रेट असेल.
तर ते 70 दिवसामध्ये 45 दिवसामध्ये आपल्याला 70 ते 80,000 रुपये त्याच्यात प्रॉफिट होतं. दुसरं आपण दूध व्यवसाय पण करू शकतो. आता दुग्ध व्यवसाय करताना आपण त्याचा मोकळा जो गोठा आहे ह्यो पण करू शकतो. आपल्याकडे जर बिन्नी गवत असेल, घास असेल, ऊस असेल तर त्याच्या सहाय्यानं आपण आपल्या शेतामध्ये करू शकतो. जिथं आपल्याकडे आहे शेतामध्ये तिथं आपण दूध व्यवसाय सुरू करू शकतो. जागीच आपल्याला ऊस पण मिळेल, म्हणजे जो चारा लागतो तो जागीच राहील आणि आपण पण शेतात राहू. म्हणजे दोन्ही गोष्टी, शेतीकडे लक्ष देता येतं, त्या धंद्याकडे बी बघता येईल. असे हे झाले 2 धंदे मित्रांनो. त्याच्यात दुसरं बकरी पालन आहे. बकरी पालनात जर बघितलं तुम्ही, आज मटणाला काय भाव आहे, म्हणजे बकरी पालनाचा बी धंदा खूप चांगला आहे मित्रांनो. तो आपण करू शकतो. त्याच पद्धतीने तो शेतात बी करता येतोय. म्हणजे हे जे धंदे मित्रांनो, असे आपण 3 धंद्यापैकी, म्हणजे अजून भरपूर धंदे आहे, आपण बघत राहू पुढं. पण ह्या 3 धंद्यातून जर आपण केलंय तर शेतीशी निगडीत हा धंदे होतील. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, का शेतीला जोडधंद्याशिवाय पर्याय नाही, हे एक लक्षात घ्या. आता शेतीवर तुमचं भागणार नाही, कारण एकीकडे सरकार आपल्या मालाला योग्य भाव देत नाही, वरून हा निसर्ग आपल्याला साथ देत नाही. म्हणजे ह्या सगळ्या समस्या आहे. म्हणजे निसर्ग काय करतो, नको तेव्हा पडतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला वर पाहायला लावतो. म्हणजे त्याच्यासाठी की बाबा हे जे जोडधंदे आपण करू, त्याला शासन भरपूर काही सबसिडी देतं आहे, त्या बी बघू आपण. एक पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कोंबडी फॉर्म केल्यानंतर आपल्याला किती सबसिडी मिळते, किती लोन कोणची बँक देईल, हे बी आपण प्रत्येक शेती जोडधंद्याचे एक विषय हात घालू आणि ते बघू. चला मित्रांनो, पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी आणि व्हिडिओ आवडला जरा मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. चला, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.